वरती केतन मुकादम आणि नॉन स्ट्राइकला फलंदाज असेल तुषार मुकादम फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कर पहिले षटक टाकतोय गोलंदाज अभिजित मोरे. गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे सागर मांडवकर सर ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्यांचा आवाज आपण पाहतोय. त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिलाच बॉल जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान पतीचा हाताळला गेला आणि टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर डॉट बॉलची होते सांगता. पहिलाच बॉल खेळपट्टीवरती निर्धाव पडला जातोय प्रत्येक षटकारासाठी. हेमंत मुकादम यांच्याकडून भातनपाडा संघाच्या फलंदाजांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हा दुसरा बॉल चांगला फटका इथे ऑन साइडला ढकलला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव या चेंडूवरती सहजरित्या मिळवली गेली आणि या एकेरी धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेशा होतोय. तक्ष 11 भातनपाडा संघ जाऊन पोहोचलाय तो एक या धावसंख्येवरती. एक धाव धावफलकावरती जोडली गेली. आमच्या मयूर पाटील नारपोलीचे या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. अगदी जबरदस्त स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं मनापासून धन्यवाद. आमचे रोशन सकपाळ सर या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं लीड करतात. त्यानंतर आमचे सागर मांडवकर सर सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यानंतर रोहन दिगे समालोचक मित्र आमचे या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत असेल. हा चेंडू मोठा फटका खेचायचा होता. बॉल हवेमध्ये. विकेट किपर येतोय चेंडूच्या खाली. झेल पकडला जाईल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आणि पाहुण्यांचे इथे आगमन झाले. आपण पाहतोय जय हनुमान गेट संघ भातान पुरस्कृत उपसभापती चषकाची ही स्पर्धा आहे. तर तमाम पाहुणे मंडळी आपलं करूया आपण वेलकम. आणि आता ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय ज्यांना आपण व्यासपीठावर पाहतोय प्रवीणजी कांबळे साहेब आणि भास्कर सरांचे इथे आगमन झाले. त्यांचं करूया आपण वेलकम. अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय या स्पर्धेला बरेचसे मान्यवर सदिच्छा भेट देताना पाहायला मिळतात. आणि भातनपाडा गावावरती आणि सन्माननीय आमचे वसंतदादा काठावळे यांच्यावरती असणारं प्रेम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला. त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळते विकेट. 3 बॉल संपलेत. एक धाव फलकावरती. हा चेंडू चांगला फटका खेचायचा होता. या ठिकाणी बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करत असताना या ठिकाणी गोलंदाज अभिजित मोरे हा चेंडू खेळपट्टीवरती टाकतोय निर्धाव. चांगलं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला धावसंख्या खऱ्या अर्थानं जमवणं गरजेचं आहे. मोठे फटके खेचावे लागतील परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी पूर्णपणे थांबून ठेवलाय अभिजितच्या माध्यमातून. हा पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑन साइडला खेचायचं होतं. यावेळेला पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरचा विचार केला ना तर 40+ आहेत. दीपक मस्कर त्या ठिकाणी आहेत आणि फार चांगली कामगिरी ते या मॅच मध्ये करतायत. यंग टॅलेंटचा भरणा असलेला हा नारपोली संघ आणि त्यांच्यामध्ये दीपक मस्कर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा बराचसा अनुभवाची शिजोरी त्यांच्या पाठीवरती आणि ते या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतायत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. परंतु त्या विरोधात आपण बघितलं तर इथून मोठे फटके तुम्हाला खेचावे लागतील. हा चेंडू गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फिल्डर यावेळेला करतोय चुकी. शेवटच्या क्षणाला बॉल जाईल सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. इथून मात्र शेवटच्या बॉलवरती फिल्डरने केली त्या ठिकाणी चुकी आणि त्यानंतर मिळवल्या 4 धावा. 4 धावेच्या मदतीने टोटल धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 बाद 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या नारपोली टीमची. पहिल्या षटकामध्ये जशी गोलंदाजी करणं गरजेचं होतं ना जबरदस्त चेंडू फेकले. वेगवान प्रतीचे चेंडू मैदानावरती हाताळले गेले आणि पूर्णपणे बांधून ठेवलाय या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तक्ष 11 भातनपाडा संघाला. परंतु प्रत्येक षटकारासाठी हेमंतदादा मुकादम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या आता मोठ्या फटक्यांची तुम्हाला तेजबाजी करावी लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. 4 ओव्हरची मॅच म्हटलं तर कमीत कमी 45-50 धावा
इथून धाव फलकावरती तुम्हाला आणणं गरजेचं आहे, कारण समोर खेळणारी टीम आहे ना, जे हनुमान मरियाई नारपोली टीम, बरंचसं नाव या संघाचं आपल्याला पाहायला मिळते. गेले 2-3 वर्षापासून या संपूर्ण विभागामध्ये सातत्यानं चांगला खेळ या संघाचा राहिला आहे आणि या नारपोली बी संघ मैदानावरती खेळतोय. गोलंदाजी मार्कर आता गोलंदाज असेल तो नितेश पाटील. नितेश पाटील एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यपूर्वक ऑलराऊंडरची भूमिका नारपोली टीम मध्ये बजावत असताना यावेळेला मात्र दुसऱ्या षटकासाठी आपल्याला तो पाहायला मिळेल. हा पहिला बॉल, चांगला फटका. इथून मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलचा होतोय खेळ समाप्त. तर नक्कीच ओमकार, आपण पाहतोय उपसभापती चषकाची स्पर्धा आणि व्यासपीठावर काँग्रेस युवा रायगडचं दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य प्रवीण शेठ कांबळे यांचे इथे आगमन झाले. त्यांच्या समेत भास्कर सर सामाजिक कार्यकर्ते यांना आपण मेन स्टेजवर पाहतोय. निखिल पाटील साहेब भोकरपाडा, सोनू ठकेकर युवा नेते भातान, कृष्णा गायकर सर यांना आपण पाहतोय. पकवाज वादक सुद्धा कमलाकर बोईर पोईंज आणि प्रवीणजी बोईर साहेब पोईंज यांचं करूया आपण वेलकम. आणि सन्मान्य आमचे पाहुणे संजयजी पवार साहेब पोईंजे यांचे इथे आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम. सोमाटणे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सन्माननीय आमचे दीपकदादा पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनापासून स्वागत असेल, धन्यवाद असतील. या बॉलवरती एक सिंगल मात्र मिळवली गेली लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं बॅट कटच्या स्वरूपात एक धावे आणि एकेरी धावेच्या मदतीनं 6 धावा आता धावफलकावरती लागल्यात. 6 धावा इथून धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. गोलंदाज नितेश चांगली कामगिरी करतोय, परंतु 1-2 मोठे फटके आता या ओव्हरमध्ये तुम्हाला मारणं गरजेचं आहे. हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दिवाच्या आकांतानं चेंडूच्या मागे धावतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू जातोय फाईन लेग सीमा पार, दणदणीत येतोय चेंडूवरती चौकार. चौकार आणि चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला बऱ्याचशा कालावधीनंतर. यावेळेला फलंदाज जयेश भोईर ठोकतोय चेंडूवरती चौकार. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू, सातत्यपूर्वक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि या चेंडूवरती मोक्याच्या क्षणाला येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 10 धावसंख्येवरती वसंतदादा काठावळे यांच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन या नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थानं कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा ठसा उमटवला ते सर्वच मान्यवर या ठिकाणी आपल्याला येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनापासून स्वागत असेल. मॅच मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला असेल मरियाई नारपोली आणि त्यांच्या विरोधात दक्ष 11 बातनपाडा. हा पुढचा बॉल, हा फुलटॉस चेंडू प्रॉपर कनेक्ट होतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेट मिळते चेंडूवरती, फलंदाज होईल बाद. बघा जबरदस्त गीत आपल्याला पाहायला मिळते. वसंतदादा काठावळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक या संपूर्ण विभागामध्ये विकासाची गंगा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, असं वाटलं होतं चेंडू सहज सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु यावेळेला चांगला झेल त्या ठिकाणी पकडला जातोय मिड विकेटला आणि विकेट मिळाली ते नितेश पाटील या गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीने टाकला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, वळण घेतोय आणि विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि या बॉलवरती धाव मात्र येत नाहीये. पहिल्या 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय मयूर आणि 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये फक्त 10 धावा इथून धाव फलकावरती लागल्या त्या तक्ष 11 बातनपाडा संघाच्या. 10 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नारपोली टीमला विनंती आहे क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवा, कारण या मॅचला थोडासा उशीर होताना आपण पाहिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला, शिल्लक आता 2 ओव्हर असतील.
12 बॉल तुमच्या वाटेला आता येणार आहेत आणि या 12 बॉल मध्ये प्रति ओव्हर करताना तुम्हाला एक मोठी धावसंख्या आता उभी करावी लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये किमान 2 मोठे फटके तुम्हाला इथून खेचावे लागतील, तरच एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये निर्माण होताना पाहायला मिळेल नारपोली संघासमोर. कारण या संघामध्ये आपण बघितलं अभिजित मोरे सारखा खेळाडू आहे, ऑलराऊंडर भूमिका त्याच्या माध्यमातून पार पाडली जाते. नितेश पाटील सारखा आक्रमक फलंदाज आहे आणि महत्वपूर्ण अभिषेक मोरे हा गोलंदाज खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हाही खेळाडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय, भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि अशा वेळेला तगडी स्टारकास्ट तुमच्या विरोधात उभी आहे आणि अशा वेळेला तुम्ही एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आणणं गरजेचं आहे. हा चेंडू बॅटची कडा आणि इथून मात्र झेल मात्र त्या ठिकाणी दीपक मस्कर यांच्या माध्यमातून पकडला जातोय. मोक्याच्या क्षणाला पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट मिळते, फलंदाज होईल बाद. झेल जबरदस्त पकडला गेला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक दीपक जबरदस्त कामगिरी करत असताना 40+ खेळाडू आहेत, परंतु तरुणांना लाजवेल अशी कामगिरी त्यांची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेटची पडझड चालू आहे, गोलंदाजी भेदक होताना पाहायला मिळते ती नारपोली टीमची. भातनपाडा संघाविरुद्ध खेळत असताना भातनपाडा संघ आता थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, परंतु आता तुम्हाला खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. कारण 3री ओव्हर मैदानावरती चालू आहे, इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल, परंतु तुम्हाला खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. पार्टनरशिप तुम्हाला इथून मात्र जमवावी लागेल, निर्माण करावी लागेल. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या फक्त 10 धावा. गोलंदाज अभिषेक मोरे काय गोलंदाजी मैदानावरती चाले, वेगवान पतीचे चेंडू मैदानावरती फेकले जात आहेत. हा पुढचा बॉल, हा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सफल होतोय. टप्पा पडून सरळ चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज मात्र अशा भूत नजरेने या चेंडूकडे पाहत बसला, तोपर्यंत चेंडू झपकन निघाला, विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ संपतोय. बघा संपूर्ण स्पर्धेमधला 200वा डॉट बॉल मैदानावरती फेकला जातोय. गोलंदाज अभिषेक मोरेच्या माध्यमातून जबरदस्त अपडेट आमचे मयूर पाटील नारपोलीचे आहेत त्याच्या माध्यमातून दिली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. चेंडू हवेमध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहेत, परंतु तोपर्यंत चेंडू जमिनीवरती सेफली लँड होतोय आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळवल्या गेल्या 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने 12 धावसंख्या आता धावफलकावरती येते ती भातनपाडा संघाच्या. हेमंत मुकादम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक मिळवणं गरजेचं आहे आणि त्याही पेक्षा या मॅच मध्ये आता धावा उभारणं गरजेचं असेल भातनपाडा संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक, प्रयत्न करतायत फलंदाज. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, लॉंग ऑनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय अभिजित आणि पकडतोय झेल. फलंदाज या चेंडूवरती पुन्हा एकदा होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये हे इन होतोय दीपक मुकादम, त्याला चांगला आता खेळ इथून करावा लागेल. गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. अभिषेकचे पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर विकेट मिळाली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट. काय गोलंदाजी चालू आहे, जबरदस्त चेंडूची फेकी. मात्र यावेळेला दिशा थोडीशी भरकटताना पाहायला मिळते तो गोलंदाज आणि त्यानंतर वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती धाव ऍड होईल. एकेरी धावेच्या मदतीनं 13 धावा आता धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा असेल तयार. हा पुढचा बॉल, हा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि बघा दिशा दिली फक्त या चेंडूवरती, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये बॅट अँड बॉलचा. तोपर्यंत एक चोरटी धाव अगदी डोळ्यात देखत पूर्ण केली गेली आणि एकेरी धावेच्या मदतीने आता 14 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 14 धावा धाव फलकावरती त्या ठिकाणी लागल्या जातात. बघा मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी पताकांच्या आतिषबाजी मध्ये केलं जात आहे. आमचे मान्यवर अगदी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मोलाचा वेळ खर्च करून या स्पर्धेवरती
त्यांचं प्रेम ते या ठिकाणी व्यक्त करत असताना मनापासून स्वागत असेल. या ठिकाणी पाहुणे आमचे येत आहेत. मॅच मैदानावरती एका बाजूला नारपोली आणि भातनपाडा या दोन संघात दरम्यान चालू आहे. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल. हा चेंडू चांगला फटका आहे. इथून मात्र ताकदवार स्ट्रोक फेकून दिलाय चेंडूला. मिड विकेट सीमा पार येतोय चेंडूवरती बराचशा कालावधीनंतर षटकार. सभापती चषक बघाया पब्लिक जमले हो. उपसभापती बघा शेवटच्या बॉलवरती अभिषेकच्या षटकार लगावला गेला आणि शेवटचा बॉल वगळताना काही गोलंदाजी केली. जबरदस्त चेंडू फेकलेत, परंतु हेमंत मुकादम साहेबांच्या एटीएम मधून आता 100 रुपये कमी होताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक षटकारासाठी भातनपाडा संघाच्या 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा इथून धावफलकावरती. 6 बॉल अजून बाकी असतील. 1 ओव्हर शेवटची बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मोठ्या फटक्यांची तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल. या ओव्हरमध्ये एकात 2 मोठे फटके आले, षटकार आले, चौकार आले तर एक फायटिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती आता नवीन आलेला फलंदाज उभा आहे दीपक मुकादम. गोलंदाजी मार्कर. शेवटचं षटक सुमित मोरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जबाबदारी आहे. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांना चांगले चेंडू फेकले आहेत. तुम्हाला आता शेवटचं षटक चांगलं टाकणं आहे. हा चेंडू जबरदस्त चेंडू. टप्पा थोडासा मागे ठेवला होता, धीम्या गतीने टाकला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय, विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये या ठिकाणी. त्यानंतर डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिला बॉल संपलाय, अजूनही 5 बॉल बाकी असतील. नक्कीच आपण पाहतोय ओमकार ज्यांचं इथे शुभागमन झालं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य रामदास पाटील साहेब पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी योगदान देणारं व्यक्तिमत्व आपण पाहतो. त्यांचं इथे शुभ आगमन. आपण उपसभापती चषकाच्या या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं इथे शुभ सन्मान आणि स्वागत करूया. बरेचसे मान्यवर या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला बॉल या ठिकाणी पहिले 2 बॉल चांगले टाकलेत गोलंदाजानं. शेवटचे 4 बॉल आता मैदानावरती बाकी असतील. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथून खेचलाय. कार्पेटच्या सायानं शॉट लॉंगनला त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होती. बॉल अडवला गेलाय. 1च धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. 21 धावा आता धाव फलकावरती येत असताना जबरदस्त अशी स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मनाला भुरळ घालतील अशा ट्रॉफीज आहेत आणि तिरंगा कलर आपल्याला ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रमुख आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा, दमदार दिमागदार देखना आयोजन वसंत काठावळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केले गेले. हा पुढचा बॉल. हा फटका इथून फसलाय. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः येतोय. चेंडूच्या खाली झेल सोडला गेलाय आणि या चेंडूवरती मिळवली गेली डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय बघा. या बॉलवरती धाव येणं गरजेचं होतं, परंतु हा निर्धाव चेंडू मैदानावरती पडला गेला. शेवटचं षटक मैदानावरती चालू आहे. या षटकामध्ये अपेक्षा होती तक्षशिलेवन भातनपाडा संघाकडून मोठ्या फटक्यांची. एक षटकार मागाच्या ओव्हरमध्ये लगावला गेला, त्यांनी तो वगळता या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. 4 बॉलमध्ये गोलंदाजानं फक्त धाव खर्ची केली ती 1. हा पुढचा बॉल. हा चांगला फटका. इथून मात्र लॉंग ऑफ सीमा पार समालोचन कक्षाला सलामी देणारा हा ठोकतोय फलंदाज. षटकार. फिकीर कशाची. उपसभापती चषकाची स्पर्धा आहे. वसंतदादा काठवले आणि यांच्याकडून प्रेक्षक वर्ग जो प्रेक्षक आयवा कॅच घेणार त्यांना येते ब्रँडेड टी शर्ट सुद्धा आणि ही प्रेक्षकांना सुवर्ण संधी. षटकार येतोय मोक्याच्या क्षणाला आणि 6 धाब्यांच्या मदतीने 27 धाव संख्या. सरळ चेंडू आदळला तो गणपती बाप्पाच्या चरणापाशी आणि खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर आशीर्वाद घेतले त्या चेंडूवरती. हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. लांबी जास्त आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली झेल मात्र पकडला गेलाय. विकेट मिळते आणि फलंदाज शेवटच्या बॉलवरती होतोय बाद. पाहुणे व्यासपीठावर पाहतोय पनवेल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आदरणीय सन्मान्य व्यक्तिमत्व युवा नेतृत्व रामदासजी पाटील साहेब पनवेल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत पनवेल तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव अमोलजी पाटील साहेब यांचे इथे शुभ आगमन। सन्माननीय संतोषजी गायकवाड साहेब शाखा अध्यक्ष सुकापूर यांचे इथे आगमन झाले। निलेशजी पाटील साहेब शाखा अध्यक्ष नितलास, सन्माननीय विजयजी ठाकूर साहेब शाखा अध्यक्ष भाताण आणि सन्माननीय निलेशजी जुमारे साहेब उपाध्यक्ष शाखा उपाध्यक्ष भाताण या मान्यवरांचा इथे सन्मान होणार आहे। तर सर्वप्रथम मी विनंती करेन वसंतदादा काटवले या स्पर्धेचे आमचे मुख्य आधारस्तंभ मार्गदर्शक आणि वर्ष 14वे ही स्पर्धा आपण पाहतोय। तर इथे सन्मान होणार आहे प्रवीण शेठ कांबळे साहेब उद्योजक काँग्रेस युवा नेते यांचा इथे सन्मान होणार आहे। तर मी साहेबांना विनंती करेन सर्वांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या वसंतदादा काटवले यांची अप्रतिम स्पर्धा वर्ष 14वे आणि साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मान होणार आहे। सन्माननीय आमचे पाहुणे प्रवीण शेठ कांबळे साहेब उद्योजक काँग्रेस युवा रायगडचे दमदार नेते यांचा इथे सन्मान होणार आहे। तर नेक्स्ट मॅच शिवाजीनगर आणि भोकरपाडा टॉस जिंकलाय शिवाजीनगर या संघानं। त्यांना विनंती करतोय जसा हा सामना संपेल आपल्याला सीमारेषेच्या जवळ येऊन आपण थांबावं, आपला निर्णय आला नाहीये। शिवाजीनगर संघनायक तर सन्माननीय पाहुणे प्रवीण शेठ कांबळे साहेब काँग्रेस युवा नेते रायगडचे आम्ही पाहतोय दमदार व्यक्तिमत्व यांचा इथे सन्मान अतिथी मान्यवरांचं मनापासून आपण धन्यवाद देऊया। तर सन्माननीय बबनजी मुकादम साहेब माजी नगरसेवक यांचे इथे तर नगरसेवक आहेत बबनजी मुकादम साहेब डॅशिंग व्यक्तिमत्व। आज आपण पाहतोय रोनक डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर वसंतदादा काटवले आणि या स्पर्धेचे आपण पाहतोय दमदार आयोजक। तर सन्माननीय मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल। आज या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिल्या ते आमचे सन्माननीय पाहुणे यांचा करूया आपण सन्मान। तर यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करेन साहेबांना भास्कर सर सामाजिक कार्यकर्ते यांचा इथे सन्मान होणार आहे। भास्कर सरांना विनंती करेन सन्माननीय बबनजी मुकादम साहेब आपलं मनापासून धन्यवाद आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल। नगरसेवक राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व। तर साप्ताहिक लढवायचे संपादक आदरणीय शैलेश चव्हाण साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम सुस्वागतम। तर भास्कर सरांचा इथे सन्मान होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते पाहुण्यांचे इथे शुभागमन झाले। पंचांना विनंती करतो टॉस इथे नेक्स्ट मॅचचा झालेला आहे, चला मॅच ऑन करा। शिवाजीनगर आपला निर्णय आला नाहीये, संघनायक टॉस विन आपण आहात। तर सन्मान्य पाहुण्यांचं आपण स्वागत करूया। तर पुढचा सन्मान होणार आहे निखिल पाटील साहेब भोकरपाडा। सन्मान्य निखिल पाटील साहेब यांना विनंती करेन नेक्स्ट मॅच भोकरपाडा होणार आहे। भोकरपाड्याचे पाठीराखे आदेश पाटील भोकरपाडा यांचं इथे आगमन झाले, त्यांचं करूया आपण वेलकम। तर निखिल पाटील भोकरपाडा यांचा इथे सन्मान होणार आहे। तर सन्माननीय संतोषजी आगिवले साहेब यांचे इथे आगमन झाले, उपसभापती चषकामध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। संतोष आगिवले साहेब मॅच ऑन करायचं। यानंतर सोनू ठकेकर साहेब युवा नेते भातान, सोनू ठकेकर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। त्यानंतर आमचे निवेदक अप्रतिम नामांकित निवेदक कृष्णा गायकर सर आपला सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत, आपलं सुद्धा वेलकम। कृष्णा गायकर सरांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा चांगले कलाकार सुद्धा आहेत, पक्कवाज वादक आहेत, निवेदक आहेत आणि सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व पोईंजे गावची ओळख ती कृष्णा गायकर सर यांचा इथे सन्मान होणार आहे। तर पुढचा सन्मान सुद्धा होणार आहे कृष्णा गायकर सरांचा। संतोषजी आगिवले साहेब आपलं धन्यवाद देतो। यानंतर कमलाकर बोईर साहेब पोईंज आणि प्रवीण बोईर साहेब पोईंज यांचा सुद्धा सन्मान होणार आहे।
कमलाकर भोईर साहेब आणि प्रवीण भोईर साहेब. शिवाजीनगर संघनायक निर्णय फिल्डिंग ना. जसा सामना संपेल आपल्याला बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबावं आपण जर फिल्डिंग असेल तर. तर कृष्णा गायकर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. प्रवीणजी भोईर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल आणि कमलाकर भोईर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. ओमकार रन्स आपण पोहोचवत राहा मध्ये मध्ये कारण आज भरपूर 4 धाबा धाव फलकावरती आहेत. पहिली ओव्हर मैदानावरती चालू आहे. विजय मुकादम गोलंदाजी मार्कर आहे. धाव फलकावरती धावा आहेत 4. तर सन्मानित केतन मुकादम किरणजी मुकादम साहेब आहेत. माफ करा किरणजी मुकादम साहेब युवा नेतृत्व. सन्माननीय उपसभापती चषकामध्ये आम्ही किरणजी मुकादम साहेब यांचा इथे सन्मान करणार आहोत. तर युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. एकदा पाहुण्यांसाठी आयोजन कमिटी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्व पाहुण्यांसाठी आज उपसभापती चषकामध्ये दिलेल्या त्यांनी अमूल्य वेळाबद्दल. तर साप्ताहिक लढवय्या तर नक्कीच पुण्यनगरीच्या संपादक पुण्यनगरीचे पत्रकार आहेत आणि गायक सुद्धा आहेत. त्या शैलेश चव्हाण सर आपलं मोस्ट वेलकम उपसभापती चषकामध्ये. आणि बघा कृष्णा गायकर सर अप्रतिम निवेदक आहेत समालोचक आहेत आणि पकवाज वादक सुद्धा आहेत. तर प्रवीणजी भोईर साहेब आपले धन्यवाद. कमलाकरजी भोईर साहेब प्रवीण भोईर आणि कमलाकर भोईर या दोन्ही मान्यवरांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. रन्स 5 धाबा धाव फलकावरती आहेत. तर यानंतर पुढचा सन्मान आपण करणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लाट ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अन्यासाठी रस्त्यावर उतरणारी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आज या महाराष्ट्र नवनिर्माणासाठी नेहमी त्यांचं कार्यभार सांभाळणारे व्यक्तिमत्व पनवेल तालुका अध्यक्ष. एकदा जोरदार टाळ्या रामदास पाटील साहेबांसाठी. अन्यासाठी सातत्यानं मैदानावर जसा आपण खेळ पाहतो तशी रस्त्यावर उतरून जनसामान्याचा प्रश्न सोडवणारी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि व्यक्तिमत्व रामदास पाटील साहेब पनवेल तालुका अध्यक्ष यांचा इथे सन्मान होणार आहे. तर शैलेश चव्हाण सर यांचा इथे सन्मान होईल आणि त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व रामदास पाटील साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. तर आदेश पाटील आमचे बोकरपाडा आणि प्रभाकर निरगुडे यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करा. ओमकार रन्स पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 22 बॉल मध्ये 18 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज. तर अमोल पाटील साहेब पनवेल तालुका सचिव यांचा सन्मान होणार आहे. मी वसंतदादा काटवले यांना विनंती करेन. विजयजी ठाकूर साहेब शाखा अध्यक्ष भातान, निलेश पाटील साहेब शाखा अध्यक्ष नितलास आणि निलेश जुमारे साहेब शाखा उपाध्यक्ष भातान यांचा सन्मान होणार आहे. 18 बॉल मध्ये 22 समीकरण आहे. स्ट्रायकर एंड वरती नवीन आलेला फलंदाज दीपक मस्कर. गोलंदाज यार हा पुढचा बॉल. हा चेंडू बघा फुल टॉस होता. कन्वर्ट त्या ठिकाणी होत नाहीये परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली एकेरी धावेच्या सहाय्यानं. या दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्याच बॉल वरती मी ते सिंगल आणि एकेरी धावेच्या मध्ये ते 7 धावा आता या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. टार्गेट आहे ते 28 धावांचं. 27 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या होत्या तक्ष 11 भातानपाडा संघानं. हा चेंडू चांगला फटका. इथून मात्र लॉंग ऑफ मधून चेंडू वाटचाल करेल कार्पेटच्या साह्यानं. चेंडू उचलणार फेकणार त्या ठिकाणी फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होतीये. नक्कीच कृष्णा जुमारे सामाजिक कार्यकर्ते यांचा इथे सन्मान होणार आहे आणि प्रसिद्ध गायक आपण पाहतोय यांचं इथे आगमन झालं. देवीच्या पाड्याचे अक्षय पाटील यांचा आवाज आपण नेहमी ऐकत असतो आणि त्यांचं करूया वेलकम.
तर नक्कीच एक सन्मान आता आम्ही उरलेला सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करतोय। निलेश जुमारे साहेब शाखा उपाध्यक्ष भातान, विजयजी ठाकूर साहेब शाखा अध्यक्ष भातान आणि निलेश पाटील साहेब शाखा अध्यक्ष भातान, शाखा अध्यक्ष निलेश पाटील निटलस यांचा सन्मान होणार आहे। त्यानंतर सन्माननीय महादेव भगवान पाटील साहेब आरिवलीचे माजी सरपंच यांचे इथे आगमन झाले। संतोषजी गोजे साहेब यांचे इथे आगमन झालेत। आरिवलीचे नरेशजी राऊत साहेब, योगेशजी अनंत पाटील साहेब आरिवली आणि पुंडलिक खंडू गोजे साहेब आरिवली यांचं आपण स्वागत करूया। आता थोडा वेळ आपण मॅच कडे वळूया। बघा 27 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती लागला, 28चं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करत असताना थोडीशी दमछाक पहिल्या या ओव्हरमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धाब्यांचं षटक फेकलं विजय मुकादम या गोलंदाजाने एक मोहरा पहिल्या ओव्हरमध्ये गारद केला आणि त्यानंतर आता दुसरं षटक दीपक मुकादमच्या हातामध्ये सोपवलं गेलंय आणि जशी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली ना, अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकत या ओव्हरमध्ये चेंडूची फेकी मात्र केली जाते। हा चेंडू चांगला फटका, ताकदीचा पुरेपूर उपयोग, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वन बाउन्स, चेंडू मात्र जातोय सीमा पार, 4 धावांसाठी येतोय चौकार। शेवटच्या चेंडूवरती मात्र येतोय चौकार। सुरुवात चांगली राहिली या ओव्हरची गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं। पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा नारपोली टीमच्या धावफलकावरती आहेत। येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती फक्त 14 धावांची। तर नक्कीच ओमकार इथे सन्मान करणार आहोत। अरिवलीचे आमचे सन्माननीय माजी सरपंच महादेव भगवान पाटील साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। त्यानंतर सन्माननीय संतोष गोजे साहेब, नरेशजी गोपाळ राऊत साहेब, योगेशजी अनंत पाटील साहेब आरिवलीचे आणि पुंडलिक खंडू गोजे साहेब या सर्व मान्यवरांचा इथे सन्मान होणार आहे। तर प्रसिद्ध गायक अक्षय पाटील यांना आपण पाहतोय या स्पर्धेला ते एन्जॉय करताना उपसभापती चषकामध्ये त्यांचं करूया आपण वेलकम आणि आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेताना पनवेल तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रामदासजी पाटील साहेब। राजेश भोईर तिसऱ्या षटकासाठी पहिलाच बॉल वेगवान प्रतिसाद तळला जातोय, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी चेंडूने घेतली, इथून चेंडू विचावतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अभिषेक मोरे, एक आक्रमक फलंदाज आहे आणि तो स्ट्रायकर एंडवरती आहे, त्याला चांगला खेळ इथून करायचा आहे। हा पुढचा बॉल, हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा धीम्या गतीनं खाली राहतोय, शरीराचा वेध या वेळेला मात्र चेंडूने घेतलाय, चांगली गोलंदाजी चालू आहे। शेवटच्या बॉल वरती दुसऱ्या ओव्हर मधल्या जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर या ओव्हर मध्ये कमबॅक करत असताना चौकार खरोखर मारला, परंतु त्यानंतर पूर्णपणे थांबून ठेवलाय ते मर्याई नारपोली टीमला। तक्ष 11 भातानपाडा संघाच्या माध्यमातून हा चेंडू काय फटका लगावलाय, ताकदीचा पुरेपूर उपयोग आणि फेकून दिलाय चेंडूला सीमा पार, 6 धावांसाठी ठोकतोय अभिषेक षटकार। तर सन्माननीय नितीन खंडागळे साहेब उद्योजक पोहिंजे यांचे इथे आगमन झाले। हरिचंद्र भोईर साहेब भिंगारवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झाले। मी वसंतदादा काटवले यांना विनंती करेन नितीनजी खंडागळे साहेब उद्योजक पोहिंजे, हरिचंद्र भोईर साहेब भिंगारवाडीच्या माजी ग्रामपंचायत सदस्य या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होणार आहे। काय फटका लगावलाय, जबरदस्त स्ट्रोक, अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा हा षटकार येतोय। या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 20 धावसंख्येवरती। हा चेंडू बघा कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतो, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, गोलंदाज कमबॅक करतोय राजेश भोईर गोलंदाजी मार्कर आहे। 4 बॉलचा खेळ इथून संपलाय आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक थांबून ठेवलाय ते टोटल 20 धावांवरती। हा चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, जबरदस्त लाईनवर नियंत्रण, अचूक टप्प्यावरती चेंडूची फेकी मात्र केली जाते आणि सरळ चेंडू पुन्हा एकदा जाईल विकेट किपरच्या हातामध्ये। षटकार जरूर लगावला परंतु त्यानंतर लगेचच कमबॅक केलाय ते राजेश भोईर या गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला जातो आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललं असेल। 7 चेंडू मध्ये 8 धाव संख्येची गरज, काय गोलंदाजी केली आहे, षटकार मारला खरा परंतु त्यानंतरचे 3 चेंडू मैदानावरती निर्धाव पडले गेले आणि या ओव्हर मध्ये आपण जर विचार केला ना
तो टोटल 5 बॉल निर्धाव टाकले गेले आणि एका चेंडूवरती षटकार आला. 6 धाव्यांचं फक्त षटक फेकलं आणि या षटकाराच्या सहाय्यानं 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती विजयासाठी 8 धावसंख्येची. येणारे 6 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये अजून कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी हरलेलं नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. पहिल्या सत्रामध्ये जरूर 4 ओव्हरमध्ये कमी धावा जमवल्या बॅटिंग करत असताना भातनपाडा संघानं, परंतु त्यानंतर या दुसऱ्या सत्रामध्ये काय गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे नांगी टाकले. या ठिकाणी थांबून ठेवलं गेलंय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 20. प्रत्येक विकेट साठी आपण पाहतो हेमंत मुकादम 100 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक होतं आणि यावेळेला विकेट साठी लावलं गेलंय. सन्माननीय आमचे हेमंत दादा मुकादम यांच्या माध्यमातून शेवटचे 6 बॉल आणि गरज असेल ते 8 धावसंख्येची. तर सन्माननीय BK जुमारे साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. मी साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. यस, मॅच आता अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आहे. मॅच कडे आपण वळणार आहोत. साईज्योत एंटरप्राइजेसचे मालक हा चेंडू बघा मोक्याच्या क्षणाला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होतीये. 6 बॉल मध्ये 8 ची गरज आहे. पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु त्या ठिकाणी जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लावले जातात आणि हा बॉल खऱ्या अर्थानं अडवलाय. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा घुसखोरी करत असताना गोलंदाजी करणारी भातनपाडा टीम 2 धावा या बॉल वरती मिळतील. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. शेवटचे 5 बॉल आणि गरज असेल ती 6 धावसंख्येची. 5 बॉल 6 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड वरती दीपक मस्कर. हा चेंडू चांगला फटका आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग होतीये. शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेलाय आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळतील 2 धावा. दोन्ही बाजूने आक्रमण होत आहे. दीपक यावेळेला चांगली बॅटिंग करतोय. अभिषेक मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि त्याहून चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तक्ष 11 भातनपाडा संघाच्या माध्यमातून अगदी ठोसा मैदानावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल संपलेत, 4 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. तर नक्कीच ओमकार शिवाजीनगर संघ आपल्याला रेडी राहायचं. आयोजकांकडून मेसेज मिळालाय जसा हा सामना संपेल आपल्याला मैदानावर उतरायचं. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि या बॉलवरती फक्त मिळते ती एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले. ते टोटल 25 धावसंख्येवरती. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 3 बॉल मध्ये इथून 3 धावा जमवायच्या आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल अभिषेक आणि त्याच्या बरोबर असणारा फलंदाज दीपकला. हा पुढचा बॉल इथून मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघतोय त्या बॉल आणि त्यानंतर चांगला फटका येतोय. चेंडूवरती सर्कल मध्ये बॉलला अडवलं गेलं. शॉट लॉंग ऑफला आणि सिंगल पुन्हा एकदा मिळाली जाईल. जसे जसे निर्धाव चेंडू जातील ना तसं जसं दडपण वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, परंतु जशा जशा धावा येतील तसं प्रेशर क्रिएट होईल ते गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती. 2 बॉल आणि 2 धावसंख्येची असेल गरज. हा निर्णायक चेंडू मैदानावरती गोलंदाज फेकतोय जयेश भोईर. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार. 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. काय गोलंदाजी केली आहे. 28 धावा खऱ्या अर्थानं सहजासहजी होऊ दिले नाही आहेत त्या भातनपाडा संघाने नारपोली टीमला. कारण दोन्ही संघ अगदी ताकदवार आहेत. एकमेकाच्या विरोधात बऱ्याचशा वेळेला खेळलेत आणि त्याचा अनुभव त्यांना या मॅच मध्ये कमी येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं दडपण पाहायला मिळते ते गोलंदाजावरती. चला स्पीडअप करायचं आहे. या मॅचला थोडासा उशीर होतोय. सुरुवात थोडी लेट झाली या मॅचची. जयेश आपण लगेच त्या ठिकाणी दाखल व्हायचंय. शेवटचे 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. बरेचसे प्रेक्षक मॅचचा आस्वाद घेत असताना त्यांचं मनापासून स्वागत असेल. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती मॅचचा आस्वाद घेत त्यांचं मनापासून स्वागत असेल. चला खेळाडू जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही कारण एन मोमेंटला सामना असताना आपण जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. गोलंदाज जयेश भोईर. गोलंदाजी मार्कर तयार.
हा चेंडू सन्मान द्यायचा होता, बॉल हवेमध्ये आहे, इथून मात्र एक धाव मिळाली आहे, दुसरी मिळणार का? आणि हो 2 धावा शेवटच्या क्षणाला पूर्ण केल्यात आणि एक बॉल राखून ही मॅच जिंकली आहे. टक्स 11 भातानपाडा संघाविरोधात खेळत असताना दुसऱ्या सत्रामध्ये नारपोली टीमनं. नक्कीच मॅन ऑफ द मॅच तर सन्माननीय संदीपजी ठाकूर साहेब माजी उपसरपंच पोईंज, मी वसंतदादा काटवले यांना विनंती करेन आज भरपूर मोठ्या संख्येनं